मॅग्नेटिक फील्डचं दिशा जी असेल त्या दिशेने जर माझा चार्ज मूव्ह होत असेल, पळत असेल, त्या दिशेने पळत असेल, कसं भाऊ, कसं कसं हे बघ, हे हात आपला कोणता क्यू, चार्ज, घडी म्हणजे चार्ज आहे, त्या चार्जची स्पीड आहे, वेलॉसिटी है ना, पॉझिटिव्ह चार्ज पण लक्षात राहू दे. आणि हे मॅग्नेटिक फील्ड, दोघांचं डायरेक्शन सरळ आहे. तर भाऊ असं 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 असेल तर मॅग्नेटिक फोर्स लागणारा या ठिकाणी थीटा 180, माहिती आहे ना 180 कसा थीटा आला तर भाऊ, दोघांचं बघा, मॅग्नेटिक फील्ड इकडे, इकडेच मॅग्नेटिक फील्ड, माझा चार्ज इकडे 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 कळलं का, इकडं बघ भाऊ, चार्ज इकडे मूव्ह होतो, इकडे इकडे इकडे, मॅग्नेटिक फील्ड इकडे 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 इकडे, हे घडी चार्ज मुव्हिंग होतोय, घडीचा हात तर लक्षात राहू द्या, चार्ज मूव्ह होतोय, कोणीकडे इकडे इकडे इकडे, मॅग्नेटिक फील्ड इकडे 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 इकडे. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर पहिलं लेक्चर मी टाकलेलं आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट, आणि आज आपलं हे दुसरं लेक्चर आहे. आणि या दुसऱ्या लेक्चरमध्ये खूप जबरदस्त असल्या प्रकारचा सेशन होणार आहे. फक्त नीट ऐका, पहिलं सेशन नक्की बघा बघितलं नसेल तर, कारण की याचं खरं बेसिक हे पहिल्या लेक्चरमध्ये आहे. पहिलं लेक्चर ॲक्च्युअलमध्ये बेसिकसाठीच मी घेतलेलं आहे आणि सरावसुद्धा घेतलेला आहे. तर आज आपल्याला मॅग्नेटिक फोर्स सांगायचा आणि याच्यात लॉरेन्स फोर्स काय असतं त्याच्याबद्दल आपल्याला आज बोलायचं आहे. आता खरं जर पाहिलं तर हिच्या आधी मी तुम्हाला बोललोय, अच्छा सर बोलले, आम्हाला तर माहिती नाही कधी बोलले, तर मी बोललोय, पण नक्कीच बोललोय, ते तुम्हाला लक्ष आहे नाही आहे मला माहिती नाही आहे, पण निश्चित बोललो आहे. आणि बोलताना बोललो होतोय की भाऊ करंट आणि मॅग्नेटिक फील्ड हे एकमेकांचे पार्टनर आहेत. करंट जर फ्लो झाला तर मॅग्नेटिक फील्ड पास होत असते, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत असते अराउंड द कंडक्टर, असं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. खरं सांगा, सांगितलं का नाही कॉमेंट करा बाबा, समजलं का. तर चला, मॅग्नेटिक फोर्स याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. तर सर्वात आधी मला सांगायचं व्हॉट इज द लॉरेन्स फोर्स, काय ऑब्टेन द इक्वेशन ऑफ लॉरेन्स फोर्स लॉ आपल्याला इथं बोलायचं आहे. तर घेऊ, सर्वात आधी मी सांगतोय की जर एखाद्या कंडक्टरमधून जर करंट फ्लो होत असेल, असा हा कंडक्टरमधून करंट फ्लो होतोय, तर मॅग्नेटिक फील्ड असली तुमची होईल या ठिकाणी, राईट आहे, अँटी क्लॉकवाईज बघा, राईट हँड रूल माहीत असेल, ठीक आहे, अशी होईल, लक्षात येतं. आता इथे करंट फ्लो होतो म्हणजे चार्ज असेल, आणि चार्जवर जो फोर्स असतो त्या फोर्सला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतोय, क्यू इंटू ई असतो. माहिती नसेल तर निश्चित माहिती करून घ्या, याच्या आधीचा एक चॅप्टर आहे, मी खूप डिटेल शिकवला इलेक्ट्रोस्टॅटिक्स, कारण की इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट चार्ज, याच्यावरून आलेला लॉ आहे, फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, समजतं. आणि जर एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये, हे मॅग्नेटिक फील्ड आहे अशी, आणि या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर तुम्ही एखादा चार्ज ठेवला असेल, काय ठेवला असेल, चार्ज ठेवला असेल, कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, त्याची वेलॉसिटी व्ही असेल, तर निश्चित या ठिकाणी एक लक्षात घ्या बाबा, म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, वेलॉसिटी अशी आहे, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये आहे, तर याच्यावर एक मॅग्नेटिक फोर्स लावला जातो, आणि तो मॅग्नेटिक फोर्स असतो क्यू व्ही क्रॉस बी, व्ही क्रॉस बी, व्ही क्रॉस बी, वेक्टर फॉर्ममध्ये लिहितोय, लक्षात राहू द्या. म्हणजे मी आता सांगितला, जर एखादा चार्ज फ्लो असेल, फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड ॲज करंट, म्हणजे तिथं इलेक्ट्रिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, तो आहे क्यू इंटू ई. पण त्याच जागी जर एखादा मुव्हिंग चार्ज, चार्ज कोणता पण मोशनमध्ये असणारा मुव्हिंग चार्ज असेल, आणि तो जर तुम्ही मॅग्नेटिक फील्डमध्ये जर ठेवला, तिथं मॅग्नेटिक फोर्स असते क्यू व्ही क्रॉस बी, लक्षात येतं बाबा. आणि लॉरेन्स फोर्स काय असतं,
तर या लॉरेन्स फोर्स म्हणजे या दोघांचा मिळून फोर्स, नेट फोर्स काढायचा. कोणकोणते फोर्स आहेत? जर एखादा चार्ज मूव्ह होत असेल तर मॅग्नेटिक फील्डमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, तो शिकलो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाच्या चॅप्टर. बावड्या लक्ष आहे का तुझं? इकडे बघ रे बाबा, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे तिकडे लक्ष देऊ नको. ताईबाई अक्का विचार करा पक्का आणि फिजिक्सवर मारा शिक्का. बघा मी काय म्हणतोय, हा जो मॅग्नेटिक, हा एखादा चार्ज जर तुम्ही मॅग्नेटिक फील्डमध्ये जर ठेवला तर तुमच्याकडे मॅग्नेटिक फोर्स असतो हा, आणि चार्ज मूव्ह होणे म्हणजे करंट, करंट म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तिथं Q × E. आणि या ठिकाणी याचा अर्थ जर चार्ज मुव्हिंग होत असेल तर तिथं मॅग्नेटिक फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो. हे आपल्याला याच्यावरून कळालं. बघा दोन्ही दोन फोर्स असतात म्हणून ॲड केलंय. इथं पार्टनर आहेत खरं पाहिलं तर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये. मॅग्नेटिक फोर्स हे लक्षात येतं. लॉरेन्स फोर्स म्हणजे काय? किती फोर्स आहेत? नेट फोर्स काढायचा. किती फोर्स आहेत? एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे आणि दुसरा जो काही आहे इलेक्ट्रिक फील्डमुळे तो जो काही फोर्स आहे F = QE. आणि इथं कोणता फोर्स आहे? मॅग्नेटिक फील्डमध्ये असल्यामुळे QV × B. म्हणून F नेट फोर्स म्हणजेच हा तुमचा लॉरेन्स फोर्स आहे. लक्षात राहू द्या, F नेट फोर्स काढायचा आहे तुम्हाला. चला इथं Q आणि इथे E क्रॉस प्लस मॅग्नेटिक जे काही फोर्स आहे ते आहे Q, इथं V × B, V × B. लक्षात येतं? आता या ठिकाणी F नेट फोर्स म्हणजे लॉरेन्स फोर्स आहे. मला वाटतं Q ला कॉमन काढू आपण. राहिलं काय इथे? E, ठीक आहे, प्लस Q, ठीक आहे. नाही Q तर आपण बाहेर काढलं ना बावड्या. बावड्या असं नको करू. चला V × B, V × B, ठीक आहे. हे F नेट फोर्स झालं. लक्षात आलं? F नेट = Q, हे कॉमन काढलं, E V × B. हे तुमच्या लक्षात आहे. F नेट फोर्स म्हणजेच हा जो काही दोन्ही मिळून बनलेला फोर्स म्हणजेच लॉरेन्स फोर्स असं म्हणतात आणि त्याचं ते इक्वेशन्स आहे. वाचूया तुमच्या पुस्तकात काय दिलं. व्हेन चार्ज पार्टिकल असेल तो जो मूव्ह थ्रू द रिजन इन द बोथ इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे जर एखादा चार्ज इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह होत असेल, काय करत असेल? मूव्ह, पळत असेल असा, है ना, झुपकून झुपकून असा पळत असेल इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये. पण बोथ महत्वाचे, कोण कोण? इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये जर तो प्रेझेंट असेल, नेट फोर्स जो लागेल त्यांच्यावर चार्ज पार्टिकल सम असेल तो. एक तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल, एक पहिला फोर्स म्हणजे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही फील्ड आहे, त्याच्यामध्ये एखादा चार्ज तुमचा मोशनमध्ये असेल तर त्यावेळेस लक्षात राहू दे बाबा, एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो आणि दुसरा मॅग्नेटिक फोर्स असतो आणि त्याला तुम्ही लॉरेन्स फोर्स असं म्हणता येईल. त्याला काय म्हणता येईल? तुम्हाला लॉरेन्स फोर्स असं म्हणता येईल. लक्षात राहिलं? मला असं वाटतं खूप डिटेल शिकवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. हे लॉरेन्स फोर्स कळाला असेल तुम्हाला. जर इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड असेल त्याच्यात एखादा चार्ज असेल, तो चार्ज मोशनमध्ये असेल तर त्यावर लागणारे दोन फोर्स आहेत. एक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, दुसरा आहे मॅग्नेटिक फोर्स आणि त्याचे इक्वेशन्स हे आहे. मला वाटतं खूप डिटेल घेण्याचा प्रयत्न करत आहे मी. आपल्याला समोर जायचं भावा. या ठिकाणी लॉरेन्स फोर्स जो काही आहे हा कशावर डिपेंड आहे हे आपल्याला बघायचं आहे. आपल्याकडे इक्वेशन्स आत्ताच गरमागरम इक्वेशन बघितलं बावड्या, आम्ही तुला आत्ताच सांगितलं. मग हा जो काही लॉरेन्स फोर्स आहे हा कशावर डिपेंड आहे? नंबर 1 बघा, इलेक्ट्रिक फोर्समुळे जो काही चार्ज आहे इलेक्ट्रिक फील्ड डिपेंड असेल किंवा स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्निट्यूड ऑफ चार्जवर. का बरं? कारण की आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला Q × E असा बघितला होता. Q × E बघितला होता. Q × E बघितला, बरोबर आहे? समजतात? जर इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा इलेक्ट्रिक फोर्स आहे हे कशावर डिपेंड आहे? एक तर तुमच्याकडे चार्जवर डिपेंड आहे, दुसरं इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ किती इलेक्ट्रिक फील्ड जास्त आहे का कमी आहे याच्यावर तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स या इलेक्ट्रिक फोर्स डिपेंड असणार आहे. करेक्ट आहे? हा जो लॉरेन्स फोर्स कशावर डिपेंड आहे? तो एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सवर आहे आणि एक मॅग्नेटिक फोर्स. पण इलेक्ट्रिक फोर्स जो आहे तो कशावर डिपेंड आहे? मॅग्निट्यूड ऑफ चार्ज आणि इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ किती आहे याच्यावर डिपेंड असणार आहे. ठीक आहे. आता मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला आपण लिहिला QV × B. आता कशावर डिपेंड दिसते बघा, मॅग्नेटिक फोर्स कशावर डिपेंड दिसते? एक तर वेलॉसिटी ऑफ चार्ज, वेलॉसिटी किती चार्जची, आणि क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेलॉसिटी वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्डवर, बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, वेलॉसिटी आणि चार्जवर डिपेंड आहे.
म्हणजे हा लॉरेन्स फोर्स तुमचा मॅग्नेट ऑफ चार्ज, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि चार्जची किती व्हेलॉसिटी, किती जोरात पळतोय याच्यावर आपला हा लॉरेन्स फोर्स डिपेंड आहे, असं आपल्याला इथं कळालं. समजलं का बावड्या? लक्षात आलं का भाऊ? हे काय सर व्ही क्रॉस बी काय आहे मी समजून सांगतो. माझ्याकडे एखादा मार्कर पेन जर असेल तर मी घेणार आहे. बघा लक्षात राहू द्या, तुम्ही या ठिकाणी व्ही क्रॉस बी ला बी क्रॉस व्ही लिहू शकता का? नाही लिहू शकत, कारण की इथं स्क्रू रूल हँड ह्या राईट हँड रूल लागला जातो. बघा मी तुम्हाला समजून सांगतो. माझा चार्ज इकडे पळतोय असा असा, हे ॲक्च्युली इथं हे दिसतं ना असं, म्हणजे असे समजा किंवा मॅग्नेटिक फील्ड आहे, व्हेलॉसिटी पकडू, हे काळा मार्कर व्हेलॉसिटी, हे मॅग्नेटिक फील्ड आहे. तर तुमचा मॅग्नेटिक फोर्सचं डायरेक्शन कसं येतं बघा, व्ही कडून बी कडे जायचं, व्ही कडून बी वर थंबी आले म्हणजे मॅग्नेटिक फोर्स वर आहे. इथेही तसंच आहे बघा, व्ही क्रॉस बी, बघा व्ही क्रॉस बी, हे बघा व्ही क्रॉस बी असं येईल, व्ही क्रॉस बीच लिहायचं. जर तुम्ही बी क्रॉस व्ही जर लिहिलं तर तुमचं डायरेक्शन फोर्सचं, मॅग्नेटिक फोर्सचं डायरेक्शन चुकेल. तुम्ही स्केलर वेक्टर किंवा मॅथमॅटिकल मेथड नावाचा 11वी चॅप्टर शिकला असेल, बरोबर आहे. मी बघा काय करतो, व्ही क्रॉस बी, व्ही क्रॉस बी, बघा व्ही क्रॉस बी, व्ही क्रॉस बी, समजतं मॅग्नेटिक फोर्स, व्ही क्रॉस बी मॅग्नेटिक फोर्स. लक्षात येतं व्ही क्रॉस बी, हे लक्षात राहिलं पाहिजे. बी क्रॉस व्ही नाही करतायत. जर तुम्ही जर बी क्रॉस व्ही जर केलं तर तुमचं उलटं डायरेक्शन, म्हणून व्ही क्रॉस बी हे लक्षात घ्या. हे एका प्लेनमध्ये पाहिजे आणि हा जो मॅग्नेटिक फोर्स त्याला म्युच्युअली परपेंडिक्युलर असणार आहे. ठीक आहे, चला समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करून बावड्यासमोर जातोय. नेक्स्ट बघू यांच्या काही केसेस आहेत. जर तुमची मॅग्नेटिक फील्ड अशी आहे, हे डायरेक्शन आहे, हे डायरेक्शन आहे मॅग्नेटिक फील्डचं, मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन, आणि या ठिकाणी जे काही क्यू पॉझिटिव्ह चार्जचं जे काही डायरेक्शन्स आहे तर व्ही आहे इकडे. म्हणजे व्ही आणि बी जर एकाच दिशेने असतील म्हणजे मॅग्नेटिक फील्डचं दिशा जी असेल त्या दिशेने जर माझा चार्ज मूव्ह होत असेल, पळत असेल, त्या दिशेने पळत असेल, म्हणजे मला असं सांगायचं व्ही क्यू मतलब व्हेलॉसिटी किंवा बी म्हणा, है ना. म्हणजे व्ही वरचा हात व्ही आहे, घडी आहे माझ्या हाताला, व्ही व्हेलॉसिटी चार्ज आहे, आणि बी दोघं एक डायरेक्शन असं कसं असं 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 एकच डायरेक्शन असेल तर मॅग्नेटिक फोर्स 0 भेटणार आहे. पुन्हा एकदा कसं भाऊ, कसं कसं, हे बघ हे हात आपला कोणता आहे, क्यू चार्ज, घडी म्हणजे चार्ज आहे, त्या चार्जची स्पीड आहे व्हेलॉसिटी, है ना, पॉझिटिव्ह चार्ज पण लक्षात राहू दे. आणि हे मॅग्नेटिक फील्ड, दोघांचं डायरेक्शन असं सरळ आहे. तर भाऊ असं 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 असेल तर मॅग्नेटिक फोर्स लागणारा हा 0 असेल भाऊ याच्यावर. कसं प्रूफ करून दाखवा सर? दाखवतो भाऊ, दम आहे भाऊ, दम आहे आपल्यामध्ये, दाखवतो. तू कशाला टेन्शन घेतो? बघ मला सांग, व्ही आणि बी मधला अँगल असतो, कारण की आपल्याकडे ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला वापरला तो वापरला होता क्यू व्ही क्रॉस बी, बराबर आहे. यालाच तुम्ही असं पण लिहू शकता क्यू व्ही बी साइन थिटा, क्यू व्ही बी साइन थिटा, बरोबर आहे. आता मला एक सांगा, या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्स 0 आहे म्हणजे व्ही क्रॉस बी, व्ही क्रॉस बी, व्ही आणि बीच्या मधला अँगल. आता व्ही आणि बी दोघांचं डायरेक्शन सेम, थिटा 0, साइन कारण की त्या फॉर्म्युला साइन आहे, साइन 0 0 असतं. आपल्याकडे मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला आहे क्यू व्ही बी साइन 0, साइन 0 0 असतं, म्हणून क्यू व्ही बी हा 0 म्हणणे मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय भेटतं? 0. कळालं का? मॅग्नेटिक फोर्स 0 का घेतला, मॅग्नेटिक फोर्स 0 का आहे याचं कारण तुम्हाला इथं भेटलंय. ठीक आहे, दोघं पॅरलल. सर अँटी पॅरलल असेल तरी पण 0 बोला, म्हणजे या ठिकाणी आपला हात चार्ज जो आहे इकडं न पळता बाबा पळायला लागला इकडे, कुठे पळायला लागला? इकडे पळायला लागला, तर काय होईल सर? चला अँटी पॅरलल, पॅरलल किंवा अँटी पॅरलल दोन्ही चालतं का बघू. ट्राय डोंट क्राय, है ना, बघू. चला या ठिकाणी थिटा 180 येईल, माहिती आहे ना 180 कसा थिटा आला तर भाऊ दोघांचं बघा. मॅग्नेटिक फील्ड इकडं, इकडंच मॅग्नेटिक फील्ड, माझा चार्ज इकडं, इकडे 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 कळलं का? इकडं बघ भाऊ, चार्ज इकडे मूव्ह होतो, इकडे इकडे इकडे, मॅग्नेटिक फील्ड इकडे 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 इकडे,
हे घडी चार्ज मुव्हिंग होतोय, घडीचा हात तर लक्षात राहू द्या, चार्ज मूव्ह होतोय. कोणीकडे? इकडे इकडे इकडे. मॅग्नेटिक फील्ड इकडे 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 असं कळालं का भाऊ? अपोजिट डायरेक्शन मध्ये. म्हणून 180 घेतलं हा ना, अपोजिट. अँटी पॅरल, अँटी अँटी ती अँटी नाही, ही अँटी अँटी पॅरल, अँटी पॅरल. म्हणून साइन 180 झिरो. अरे बाबा झिरो झिरो काय आहे? साइन 180 पण झिरो आहे. राईट आहे तर फाईट आहे बाबा. बघ मॅग्नेटिक फोर्स QVB साइन 0 ठेवायचं होतं. साइन 0 सगळ्यांना माहीत झालं. QVB 0 तर आन्सर मॅग्नेटिक फोर्स 0. समजलं का भावा? कसं होईल? 0 होईल, 0. हा हा हा. मतलब सर याचा अर्थ काय आहे? का हे बाबा, का हे दोन्ही सोबत मॅग्नेटिक फोर्स 0 एकमेकाच्या विरोधात, विरोधात. कसे विरोधात? विरोधात असतील, अँटी पॅरलल. समजलं का? आता मला असं करावं लागेल कारण की ही घडी इकडे आणावं लागेल, चार्ज इकडे मूव्ह व्हायला. असं विरोधात विरोधात येत असेल, विरोधात येत असेल तरी पण मॅग्नेटिक फोर्स 0. आणखीन कधी 0 असतो? जर तुमचा चार्ज हा रेस्टवर असेल भाऊ. बघा ही दुसरी तिसरी कंडिशन म्हणून, याला पहिली कंडिशन, याला दुसरी कंडिशन म्हटलं, तिसरी कंडिशन. जर वेलॉसिटी 0 म्हणजे चार्ज रेस्टवर आहे. चार्ज कसा आहे भाऊ? रेस्ट. रेस्ट म्हणजे मस्त झोपला एका ठिकाणी. झोपे गेला रे बाबा, चार्ज झोपला रे, घोरायला लागला म्हणजे रेस्टवर आहे. चार्ज कसा आहे? रेस्टवर आहे. तर मॅग्नेटिक फोर्स पुन्हा सर Q ची व्हॅल्यू 0, B साइन थीटा 0 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय भेटतं बाबडा? 0 भेटतं. समजलं का? समजलं का रे बाबा? तुला समजलं का? समजलं? ओके. जर बघा चार्ज इज स्टेशनरी देन मॅग्नेटिक फोर्स 0. पॅरलल किंवा अँटी पॅरलल तरी पण आपला मॅग्नेटिक फोर्स 0 होतो. बघा V अँड B मेक द सर्टन अँगल. काय अँगल असेल 30, 40, 60 काय अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ क्रॉस डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स वेक्टर परपेंडिक्युलर टू द प्लेन. हे तर माहितीच, मी आता सांगितलं तुम्हाला करून, है ना. वेक्टर प्रोडक्ट करावं लागेल. समोर जाऊ भाऊ, जायचंय का? आता आपल्याला याचे बघायचं की डेफिनेशन बघायची आणि समोर जायचं. बघा गिव्ह युनिट अँड डायमेन्शन पण सांगायचे आपल्याला. बघा इफ द फोर्स 1 न्यूटन ॲक्टिंग द चार्ज पार्टिकल ऑफ 1 कुलम मुव्हिंग विथ द स्पीड 1 मीटर पर सेकंड परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड 1 टेस्ला. 1 टेस्ला कशाला म्हणायचं याच्याबद्दल बोलायचं. मला सांगा भावा, साइन थीटा हा अँगल आहे का? किंवा साइन थीटा मॅक्झिमम 1 घेऊ शकतो म्हणजे 90, साइन 90 परपेंडिक्युलर जर असेल तर. अरे बाबा थीटा 90 होता ना, म्हणून तर आला ना, म्हणून तर आला ना बाबा. साइन 90 घेतलं तर आता मी आज सरळ होतो लगे. सरळ 90 घेतली, 90 घेतलं तर असं करणार बाबा. घेतली का रे बाबा? हे बघ 1 आलं तिथं. आता आपल्याकडे फॉर्म्युला काय रे बाबा? 90 घेतले तर आता बघ काय येतं? QVB साइन 91 आहे, तो 1 घेण्याची काही गरज नाही लिहिण्याची. QVB आपल्याला मॅग्नेटिक फोर्स भेटला. राईट आहे बावड्या? मला B काढायचं म्हणतंय, काढून घेऊ. B इज इक्वल टू बघ हा F मॅग्नेटिक फोर्स डिवाइड बाय QV. ठीक आहे, समजतं का? हा फॉर्म्युला. तर 1 टेस्ला, याचं युनिट टेस्ला आहे. 1 टेस्ला म्हणजे 1 न्यूटन 1 कुलम चार्ज आहे आणि 1 मीटर पर सेकंड वेलॉसिटी, तेव्हा 1 टेस्ला येईल आन्सर. जर त्याचं म्हणणं आहे तुम्ही जर फोर्स मॅग्नेटिक फोर्स हा 1 न्यूटन आहे, है ना, चार्ज तुमचा किती होता तिथं 1 कुलम चार्ज, आणि त्या चार्जची असणारी वेलॉसिटी जर 1 मीटर पर सेकंड असेल तर त्या ठिकाणची मॅग्नेटिक फील्ड जी काही आहे ही 1 टेस्ला असं म्हणता येईल. बरं सर याचं एसआय युनिट काय आहे? याचं एसआय युनिट आहे खरं पाहिलं तर. एसआय युनिट जर पाहिलं तर तसं जर आपण काय घेतलं इथं बघा, फोर्सचं युनिट न्यूटन, इथं कुलम, याचं येईल मीटर पर सेकंड, सेकंड वर गेला. कळालं ना? बघा न्यूटन पर कुलम मीटर आहे, पण मीटर पर सेकंड डिवाइडचा डिवाइड न्यूमरेटर होता. न्यूटन सेकंड पर कुलम मीटर,
कुलम मीटर, सेंटीमीटर नाही ते कुलम मीटर आहे. किंवा त्याचं खरं एसचा युनिट जर पाहिलं तर आहे टेस्ला. कोणतं आहे? टेस्ला नाही. तुम्हाला सांगायचं टेस्ला कुठं कुठं नाव ऐकलं भाऊ तुम्ही, टेस्ला नाव कुठं कुठं ऐकलं. कॉमेंटमध्ये नक्की लिहा बावड्या, मजा येईल, मजा आली पाहिजे रे बाबा. टेस्ला, टेस्ला काय आहे? टेस्ला, एसचा युनिट टेस्ला. पण एक मोठे युनिट आहे म्हणून 1 टेस्ला तुम्ही लिहू शकता. 1 टेस्ला ला 10⁴ गॉस, 4 गॉस, GAUSS, 4 10⁴ गॉस. याचे डायमेन्शन्स काढायचे आहेत, काही हरकत नाही रे बावड्या. बघ बी, पहिल्यांदा न्यूटनचे डायमेन्शन पाठ पाहिजे, न्यूटन आणि जूल, कारण की हे सायंटिस्टचे नाव आहेत, हे खरे युनिट नाही आहेत, हे सायंटिस्टचे नाव आहेत. न्यूटन आणि जूलचे डायमेन्शन पाठ करून ठेवा. M1 L1 T-2 न्यूटनचे आणि जूलचे M1 L2 T-2. ठीक आहे. म्हणून न्यूटनचे डायमेन्शन मला पाठ असले पाहिजे, M1 L1 T-2. ठीक आहे. बरं, सेकंड म्हणजे T1 आहे. ठीक आहे, डिवायडेड बाय कुलम. आता कुलम म्हणजे चार्ज. कुलम म्हणजे काय आहे? चार्ज. ॲक्च्युली करंटचा फॉर्म्युला आहे चार्ज अपॉन टाइम. देअरफॉर Q इज इक्वल टू I इंटू T. ठीक आहे. कुलम म्हणजेच काय? I इंटू T. I इज द करंट, आणि करंटसाठी आपण A1 वापरलं. हे कुलमचे युनिट लिहितोय भाऊ, डायमेन्शन सॉरी, आणि टाइमसाठी T1. समजतं का? हे जे कुलम आहे, कुलम म्हणजे चार्ज, आणि चार्जचा फॉर्म्युला आहे करंट इंटू टाइम, आणि करंटसाठी मी लिहिलं A1 आणि टाइमसाठी T1 आणि मीटरसाठी L1. चला, जे कॅन्सल करता येईल करा आणि भाऊ मस्त खुश व्हा. बघ रे बावड्या, L कॅन्सल करे रे बावड्या, टाइम T1 कॅन्सल करे रे बाबा. आता इथं बघ रे बावड्या मी काय करतो ते, इथे बघ रे बाबा, M1 L गेला 0, T-2 आणि A वरी गेल्यामुळे -1. हे मी इथे डायमेन्शन्स लिहिले होते, पण भाऊ माझं काम आहे रे काढून देणं, है ना, काढून देणं काम आहे म्हणून काढून दिले. समजलं का रे बाबा? ताई बाई अक्का विचार करा पक्का आणि फिजिक्सवर मारा रे बाबा शिक्का. समजलं असेल तर शिक्का मारा रे बाबा. मजा आली रे पाहिजे बाबा, मजा आली पाहिजे रे मला. कॉमेंट नक्की कर रे बावड्या. चल रे बाबा समोर. हा, इथं प्रश्न विचारलेला होता, छोटासा नन्नासा मुन्नासा एक छोटा छोटा छोटा. बघा काय म्हणतंय, तुमच्या पुस्तक टेक्स्टबुक घ्यायचा, असं लिहिलेलं असेल 10.1. बघा, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल ट्रॅव्हल विथ द व्हेलॉसिटी v. हे v व्हेलॉसिटीनं चार्ज पार्टिकल जातोय. बर, काय म्हणतोय, थ्रो द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड B शो इन द फॉलोइंग फिगर. 3 different situation. What is the direction of magnetic force due to the magnetic field on the particle? इथला मॅग्नेटिक फोर्सचं डायरेक्शन सांगा. बरं, आता वास्तविक इथं का 3D डायग्राम नाही आहेत, म्हणून मुलं जास्तीत जास्त कन्फ्युजन होण्याची शक्यता, मग मला त्याला अवॉइड करावं लागेल. बर सर, ही XYZ ॲक्सिस ॲक्च्युली असं असते, लक्षात घ्या. ही X असेल तर ही Y असते अशी अशी, आणि Z अशी असते तुमच्याकडे. हे खरी डायग्राम आहे. ही X आहे, हे रिमोट माझ्या हातचा रिमोट दिसतो का तुम्हाला? हे बघा, हे रिमोट आहे माझ्या हातचा, रिमोट म्हणजे X, ही Y आणि Z म्हणजे अशी, खरं जर पाहिलं तर. पण इथं डायग्राम काढता येणार नाही. आता मला सांगा, X ॲक्सिसच्या इकडे आहे मॅग्नेटिक फील्ड, हे इकडे पॉझिटिव्ह असते, इकडे निगेटिव्ह असते, माहिती आहे ना तुम्हाला? म्हणजे मी जर काढलं तर तुम्हाला आणखी लक्षात येईल. अशी अशी लाईन आहे खरी. हे बघा, ही खरी लाईन आहे अशी, X Y आणि Z म्हणजे तुमच्याकडनं येणारी लाईन अशी. ही खरी डायग्राम अशी. मग X कडे V डायरेक्शन आहे असं, ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड अशी आहे B कडे इथे, ठीक आहे. Z वर आहे का, म्हणजे ती निगेटिव्ह म्हणजे आतमध्ये ही मॅग्नेटिक फील्ड इथं देता येणार नाही. जर तुम्हाला फिलिंग आणायची असेल तर बघा मी काय म्हणतो ते नीट लक्षात घ्या. X ॲक्सिसच्या मायनसकडे V डायरेक्शन दिसते. आता Z ॲक्सिसच्या म्हणजे आतमध्ये, हे खाली म्हणजे काय आहे, हे जे Z ॲक्सिस दिसते का, हे असं Z ॲक्सिस आहे, समजा आतमध्ये आहे, ठीक आहे, आतमध्ये. असं तुम्हाला मी फील करून देतो. आता बघा, ही आहे इथे वेलॉसिटी, हा मार्कर म्हणजे आतमध्ये असणारी मॅग्नेटिक फील्ड आहे. मला मॅग्नेटिक फोर्स काढायचं आहे,
तो व्ही क्रॉस बी, हा व्ही आहे ना, व्ही क्रॉस बी असं येईल ना. व्ही पण इथून घ्यावं लागेल नाही का, व्ही क्रॉस बी. बघा तुमच्या लक्षात येतं का, फार फिलिंगचा विषय आहे हा. भरपूर विद्यार्थ्यांना त्याच्यात कन्फ्युजन सुद्धा होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता नीट जर लक्षात घेतलं तर हे पॉझिटिव्ह डायरेक्शन्स आहे ना, आणि इकडे हे निगेटिव्ह चार्ज आहे ना आपल्याकडे, निगेटिव्ह चार्ज. तर पॉझिटिव्ह चार्जची व्हेलॉसिटी बघावं लागते आपल्याला. तर पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी इकडे येईल, असं लिहू का, पॉझिटिव्ह चार्ज व्हेलॉसिटी. राईट आहे. पॉझिटिव्ह चार्ज व्हेलॉसिटी इकडे आहे. पाठीमागे हे मायनस आहे, वरी प्लस असतं, मायनस आहे म्हणजे आतमध्ये. तर मला कसं यावं लागेल, इथून हे पहा बरं, वाय ॲक्सिसवर येऊन राहिलं का, वाय ॲक्सिसवर येतं का, थोडंसं नाही, सॉरी, व्ही क्रॉस बी म्हणजे पाठीमागे. तर मला व्ही असं आहे बघा, व्ही असं आहे. हे पॉझिटिव्ह चार्जची व्हेलॉसिटी बघा, व्ही इकडे आहे, व्ही व्हेलॉसिटी ही निगेटिव्ह चार्जची दिली, हिच्या विरुद्ध दिशेने घ्यायचं आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज. कारण पॉझिटिव्ह चार्जची व्हेलॉसिटी आपल्याकडे फॉर्म्युला काय बरं, मार्कर कुठला बाबा मी आहे बघा, हा फॉर्म्युला आहे, क्यू व्ही क्रॉस बी आहे. फॉर्म्युला हा आहे. आपल्याला व्ही करून बी कडे जायचं. आता व्ही इकडे आहे, वाय झेड ॲक्सिस आपण कसा घेतला, आतमध्ये, म्हणजे आतमध्ये बघा, हे आत मार्कर दिसतात. हे काळा पेन म्हणजे आपल्याकडे व्हेलॉसिटी आहे. नीट लक्ष दे भाऊ, हे वाय ॲक्सिसवर या, हे आता ॲक्च्युअल डायग्राम आहे. व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनने आपल्याला दिली निगेटिव्ह, पण ते निगेटिव्ह चार्ज म्हटलं होतं, आपल्याला पॉझिटिव्ह चार्जची व्हेलॉसिटी घ्यावं लागणार आहे. म्हणून नीट लक्षात घे, ही व्ही इकडं काय घेतलं, पॉझिटिव्ह चार्ज, कारण निगेटिव्ह चार्जच्या विरुद्ध दिशेने पॉझिटिव्ह चार्जची व्हेलॉसिटी असते. बी आतमध्ये आपण फील करतोय. तर बघ, व्ही क्रॉस बी वाय ॲक्सिस दिसतंय, वाय ॲक्सिस. या वाय ॲक्सिसच्या वरी कोणता असते, ह्या मॅग्नेटिक फोर्स वरी कोण आहे, पॉझिटिव्ह. म्हणून पहिल्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता की या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्स है ना विल बी इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन है ना. मॅग्नेटिक फोर्स विल बी पॉझिटिव्ह वाय डायरेक्शन. हे लक्षात आलं बाबा, फील देण्याचा प्रयत्न केला बरं मी. पहिला कळालं कसं, पॉझिटिव्ह चार्जची व्हेलॉसिटी इकडं का बरं घेतली, ही निगेटिव्हची, मला पॉझिटिव्ह पाहिजे. आणि ही जे खाली असणे म्हणजे मागे असणे, खाली म्हणजे मागे, वर म्हणजे प्लस. म्हणून याला इकडे घ्यायचं बागेत. हा निळा पेन, हा मॅग्नेटिक फील्ड, ही जी बी दिसते का, हे मागे आहे. व्हेलॉसिटी अशी आली, म्हणून मला व्ही क्रॉस बी बघा, व्ही क्रॉस बी वर थंब आला, म्हणून मी हे घेतलं. कळालं. तुम्हाला जर पहिलं लेक्चर बघितलं तर हे राईट हँड रूल सगळं कळेल. चला इथे या, इथे सेकंड बी वर या. ठीक आहे, हे पहिलं कळालं, अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही. आता तसंच आता मॅग्नेटिक फील्ड आणि व्हेलॉसिटी नीट लक्षात घ्या. वाय ॲक्सिसच्या वर म्हणजे पॉझिटिव्ह. आता मला याला कट करावं लागेल जरासं. ठीक आहे, याला कट करतो भावड्यांनो. हे लक्षात घ्यायचं आपल्याला, बोलून हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, मला पुन्हा इथं डायरेक्शन्स काढावं लागतील. नीट लक्षात घ्या. आपल्याला पहिल्यांदा एक्स ॲक्सिसवर काही दिलं नाही. ओके, वाय ॲक्सिस वरी म्हणजे पॉझिटिव्ह मॅग्नेटिक फील्ड दिली मित्रांनो इथे. अरे भावा, हे मॅग्नेटिक फील्ड दिली ती इथे, मॅग्नेटिक फील्ड दिलेली आहे बी. हे मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड दिली, कळालं का. मॅग्नेटिक फील्ड दिलेली वर. आता आपल्याकडे राहिलं झेड ॲक्सिस, खाली म्हणजे मागे, खाली म्हणजे पाठीमागे. म्हणजे आता मॅग्नेटिक फील्ड, हा मार्कर लक्षात राहा, मॅग्नेटिक फील्डचा आपला जो आहे हा निळा पेन आहे ना, हा आहे, अशी आहे. आता खाली म्हणजे वाय झेड ॲक्सिस कसा आहे खरा पाहिलं तर तुमच्याकडून यायला लागला आणि या बोर्डमध्ये घुसतोय. तर मॅग्नेटिक फील्ड आणि हे असं आहे. आता आपल्याला चेक करायचं, व्हेलॉसिटी अशी आहे म्हणजे वर यायली, तुमच्याकडे यायली. आता का बरं, कळालं का. उलटी दिशा घ्यायची, जे व्हेलॉसिटी आहे तिची उलटी दिशा. आता याचं म्हणजे वरी म्हणजे पॉझिटिव्ह, तुमच्याकडे यायली. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड अशी आहे आणि हे कोण आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे.
कळालं का? हे मॅग्नेटिक फील्ड वेलॉसिटी अशी आहे. तुम्ही म्हणसाल सर हे तर आतमध्ये येलात, हा निगेटिव्ह चार्जची वेलॉसिटी ना, ही निगेटिव्ह आहे. मला पॉझिटिव्ह जर घ्यायची असते तर काय केलं असतं, समोर ही पाठीमागे खाली दिसते म्हणजे पाठीमागे हे वर आली. कळालं का? हे वर आली बघा, ही वर आहे, ही बी आहे. आता व्ही क्रॉस बी बघा काय येतं, व्ही क्रॉस बी, हा ना, हे पाठीमागत होतं समोर आलं, व्ही क्रॉस बी म्हणजे इकडे आले, म्हणजे निगेटिव्ह एक्स डायरेक्शनने आली. बघा बरं काय आलेलं आहे, व्ही क्रॉस बी विल बी द पॉझिटिव्ह एक डायरेक्शन म्हणते ही तर, हा ना, बी डायग्राम मध्ये विल बी द पॉझिटिव्ह एक डायरेक्शन. मला वाटते निगेटिव्ह डायरेक्शन असायला पाहिजे. हे नीट पुन्हा एकदा वाय ॲक्सिसवर वरी म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शन हे बी वर दिसते का पाठीमागे असेल, यस. जर असं जर घेतलं असतं तर बी त्यांनी दाखवलेलं आहे की बाबा पॉझिटिव्ह डायरेक्शन तर नाही होऊन राहिली माझी. जर मॅग्नेटिक फील्ड इकडे असेल, व्ही असेल तर असं येईल ना, यस बराबर आहे का? मॅग्नेटिक फील्ड खाली घेतली तर व्ही क्रॉस बी असेल का? कदाचित व्ही क्रॉस बी, है ना, व्ही क्रॉस बी असेल का? व्ही क्रॉस बी एकदा चेक करणं आहे. व्ही जरा असं पकडलं असतं तुम्ही, हा व्ही आहे, हा बी आहे, कारण की समोर येते वेलॉसिटी, समोर आहे, करेक्ट आहे, अशीच आहे, समोर येते चार्ज. मॅग्नेटिक फील्ड इथे, हे मॅग्नेटिक फील्ड मागे जर घेतली असती, असा जर वाय ॲक्सिस घेतला असता, वाय ॲक्सिस तर असाच घ्यायला पाहिजे होता. मग ही फ्रंट साईड असेल कदाचित, ही फ्रंट साईडच आहे, करेक्ट आहे, ही फ्रंट साईड आहे. बघा हे तर कळालं, वेलॉसिटी फिक्स आहे, समोर आहे. आणि बी जर खाली घेतलं व्ही, करेक्ट आहे, ते पाठीमागे चाललं असेल, मार्कर असा म्हणजे पाठीमागे, करेक्ट आहे. व्ही क्रॉस बी बघा थंब इकडे येतोय, बरोबर, पॉझिटिव्ह व्ही क्रॉस बी बघा, व्ही क्रॉस बी थंब इकडे येतोय, तर यस पॉझिटिव्ह एक डायरेक्शन नाही येते असं सांगता येईल, पॉझिटिव्ह एक डायरेक्शन. तिसऱ्या हिच्यात बघा, हिच्यामध्ये आता डायरेक्ट ऑपोजिट मध्ये बघा, व्ही इकडं आहे किंवा पॅरलल अँटी पॅरलल एकच म्हणू शकता. व्ही इकडे घेतलं आणि तुम्हाला वाटलं समजा एक सक्सेस घेतलं, तुम्ही म्हणले की सर बी इकडं आहे आणि निगेटिव्ह डायरेक्शनची वेलॉसिटी इकडे, तुम्ही जर म्हणले की सर एका डायरेक्शनने घ्या ना, काय प्रॉब्लेम आहे, घेतला म्हणजे बी आणि व्ही एका डायरेक्शनने घेतलं तर पॅरलल आहे. आणि पॅरललचा आपण आत्ताच क्वेश्चन बघितला, पॅरलल आहे म्हणजे मॅग्नेटिक फोर्स हा 0 आहे. तिसऱ्या केसमध्ये मॅग्नेटिक फोर्स 0 आहे बेटा, मॅग्नेटिक फोर्स 0 आहे, 100% रे बाबा आहे. चला सायक्लोट्रॉन मोशन शिकायचं आपल्याला. सायक्लोट्रॉन मोशनवर एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ सायक्लोट्रॉन असा प्रश्न येतो, किंवा स्टेट द प्रिन्सिपल ऑफ सायक्लोट्रॉन, नीट डायग्राम येतो, किंवा ड्रॉ द नीट लेबल डायग्राम ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ सायक्लोट्रॉन असा पण प्रश्न येतो. आता ह्याच्या आधी मी काही कॉन्सेप्ट शिकवणार आहे, ते कॉन्सेप्ट फार महत्त्वाचे आहेत, फारच महत्त्वाचं. जर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड अशी घेतली क्रॉसमध्ये, क्रॉस म्हणजे आत चालली आहे, कशी चालली आहे, आतमध्ये चालली आहे, अशी जर मॅग्नेटिक फील्ड घेत असाल, मॅग्नेटिक फील्ड आहे, ठीक आहे, ठीक आहे, ओके. इथे तुम्हाला चार्ज घ्यावा लागेल. आता बघा इथे चार्ज घेतला तुम्ही, एक पॉझिटिव्ह चार्ज, त्याची वेलॉसिटी अशी आहे, ठीक आहे, हे वेलॉसिटीचं डायरेक्शन आहे, ठीक आहे. समजतं सगळ्यांना, काही टेन्शन तर नाही बाबा. म्हणजे मला काय सांगायचंय, जर तुमच्याकडे एक मॅग्नेटिक फील्ड आहे, ते मॅग्नेटिक फील्ड क्रॉस म्हणजे आत चालली, इनसाइड, आणि डॉट म्हणजे बाहेर चालली. बघा लक्षात राहू दे, हे क्रॉस म्हणजेच हे इनसाइड मॅग्नेटिक फील्ड आहे, इनसाइड बी आहे, आणि डॉट म्हणजे हे आउटसाइड, या पेपरच्या बाहेर येतं, आउटसाइड, आउटसाइड बी आहे. लक्षात राहू दे, ह्या दोन कॉन्सेप्ट महत्वाचे आहेत, ठीक आहे. आता राईट हँड फ्लेमिंग रूल माहिती आहे तुम्हाला, फ्लेमिंग राईट हँड रूल, हे आपला थंब होता असा, 4 बोटे होती, ठीक आहे. हा करंट आहे, हा मॅग्नेटिक फील्ड आहे, हा मॅग्नेटिक फोर्स आहे. लक्षात येतं, हा हात माहिती आहे ना.
आपला हात जगन्नाथ, आपला हात जगन्नाथ. कशासाठी म्हणतात तर सांगा भाऊ. ठीक आहे. बघा काय करायचंय आता, हे जे काही करंट आहे, करंट म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्जची व्हेलॉसिटी, पॉझिटिव्ह चार्जची वेलॉसिटी असते, पॉझिटिव्ह चार्जची वेलॉसिटी. आता आय म्हणजेच करंट, करंट म्हणजेच पॉझिटिव्ह चार्जची वेलॉसिटी. पॉझिटिव्ह चार्ज ज्या दिशेने जातो त्याच दिशेने करंट जातो. इलेक्ट्रॉनचा जे फ्लो आहे त्याच्या अपोजिट करंट असते असं आपण म्हणलेलं आहे. बघा मग वेलॉसिटी म्हणजे करंट म्हणजे वेलॉसिटी, मॅग्नेटिक फील्ड अंदर. माझा पाम कुठे येतो बघ, पाम, माझा तळहात कुठे येतो बाबा, वर येतोय, वर येतोय असा, म्हणजे हा मॅग्नेटिक फोर्स आहे का. आता हा चार्ज जो पॉझिटिव्ह आहे, एक इकडे वेलॉसिटी आहे आणि हे मॅग्नेटिक फोर्स आहे. हा चार्ज इकडे मूव्ह होत होता आणि इकडे मॅग्नेटिक फोर्स आहे. आता मी जर म्हणला की एका विद्यार्थ्याने मला इकडे वळलं भावड्याने आणि एका विद्यार्थ्याने इकडे, है ना, दोन बायकां फजिते आहे का, एक बायको इकडे वळाली, एक बायको इकडे वळाली, जीएफ उडाली. सर आम्हाला बायका नाहीत, तुम्हाला बायका आहेत पण आम्हाला कुठे आहेत, मला पण एकच बायको, नाही तर उडव चाल भाऊ काय बोंब माझी. नायक सरांना, मुकेश सरांना दोन बायका आहेत, असं काही नाही. ठीक आहे, एक जण इकडे ओढतोय, कळालं ना कोण, तुम्हाला कोण ओढतोय. काय होईल बरं, एक जण इकडे 10 न्यूटन फोर्स आला, ना इकडं जासाल मधात, म्हणजे इथे तसंच होईल. हा चार्ज ना वर जाईल ना इकडे जाईल, असा स्पायरल पाथनं जात असतो. या वेलॉसिटी, कारण की चार्ज असा मूव्ह होत होता, तुझ्यावर अचानक कोणतरी फोर्स लावला, है ना, लावला की नाही, फोर्स लावल्यामुळे स्पायरल पाथनं असा हा इकडे जात असतो. लक्षात आलं का, म्हणजे याचा रिझल्टंट फोर्स हा ह्या स्पायरल पाथवाला, म्हणजे हा चार्ज तुमचा इथे येईल असा, हा चार्ज इथे आला की हा चार्ज इथे आहे असा. ह्या चार्ज कोणताही चार्ज लक्षात घ्या, सरळ स्ट्रेट लाईन मध्ये जाण्याचा प्रयत्न करता. तुम्ही असेल मी असो, आपल्याला सवय काय, स्ट्रेट लाईन आहे ना. आता इथं पुन्हा काढा, चला वेलॉसिटी म्हणजे थंब करा, थंब, 4 बोटा आत घाला. काय बरं, हे क्रॉस दिसतं तुम्हाला येलो अक्षरामध्ये, मी क्रॉस काढलं म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये आहे. बघा असं, मॅग्नेटिक फोर्स कुठे लागला, इथे मॅग्नेटिक फोर्स इथे लागला. लक्षात येतं, मॅग्नेटिक फोर्स इथे लागला, हे लक्षात येतं, कळालं. आता बघा पुन्हा या दोघांचं रिझल्टंट इथं कुठेतरी आणलं, हा चार्जला आणलं, या चार्जला इथे. चार्ज कसा जाण्याचा प्रयत्न करतो, सरळ जाण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा बघा मॅग्नेटिक फील्ड आत, वेलॉसिटी थंब, माझा इथे जो काही फोर्स आहे तो इकडे आहे, हा मॅग्नेटिक फोर्स आहे. समजतं का बाबा, मॅग्नेटिक फोर्स. पुन्हा या दोघांचं रिझल्टंट इथं कुठेतरी येईल, असा हा चार्ज इथं आला. पुन्हा वेलॉसिटी सरळ, पुन्हा राईट हँड रूल यूज करा, चार्ज मॅग्नेटिक फील्ड आत, वेलॉसिटी बघा, वेलॉसिटी खाली, मॅग्नेटिक फील्ड आत, मॅग्नेटिक फोर्स इथे लागेल. ठीक आहे, आणि असं करत हा स्पायरल पाथनं खाली येईल. समजलं, कळतं सगळ्यांना, ओके, कळालं. म्हणजे जर एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर चार्ज सरळ पळत असेल असा तर तो पळू शकणार नाही. तिथे एक फ्लेमिंग राईट हँड रूल लावून त्या मॅग्नेटिक फोर्स लागल्यामुळे तो चार्ज गोल 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 फिरत राहील. समजला का, हा चार्ज फिरत राहील, कसा, गोल 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 फिरत राहील. कदाचित कळाला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि समोर जातो. ठीक आहे, लक्षात येतं, कदाचित कळाला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. समजलं. म्हणजे जर एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्हिंग चार्ज असेल, परपेंडिक्युलर आहे का, हो, चार्ज असा मूव्ह होतोय, मॅग्नेटिक फील्ड अशी आहे, परपेंडिक्युलर बघा दिसते ना, परपेंडिक्युलर दिसते तुम्हाला, तर तो चार्ज सरळ न जाता सर्क्युलर पाथ मध्ये फिरत राहील भाऊ, गोल 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 गोल. मग याचा फायदा काय, चला याचा फायदा घेऊ आपण आता सायक्लोट्रॉन मध्ये. बघा या सायक्लोट्रॉन मध्ये पण तुम्हाला या ठिकाणी जी काय मॅग्नेटिक फील्ड आहे बघा, डिराइव्ह द सायक्लोट्रॉन फॉर्म्युलाच करायचा. मॅग्नेटिक फील्ड हे जे काय आहे बघा, या ठिकाणी सेम मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे क्रॉस. ऍक्च्युअल मध्ये इथं जसं नसेल तरी आहे, इथे दिसत नसेल तरी पण आहे, इथे दिसत नसेल तरी पण तरी पण आहे रे बाबा, तरी आहे.
ठीक आहे, तरी पण दिसत नसेल तरी आहे, ही कंडिशन हीच आहे. मग मी एक चार्ज घेतला, पुन्हा पहिल्यासारखंच हा चार्जची वेलॉसिटी इकडे आहे सर, है ना. चला राईट हँड रूल, मॅग्नेटिक फील्ड इधर इकडे बघा, आतमध्ये वेलॉसिटी इकडे, मॅग्नेटिक फोर्स इकडे कसा आला, राईट हँड पाम रूल लावला. बघा वेलॉसिटीचं डायरेक्शन पॉझिटिव्ह आहे, मॅग्नेटिक फील्ड 4 बोटं, समजलं. तर या ठिकाणी ही आली क्यू, कळालं ना. बघा वेलॉसिटी इकडे होती, अशी वेलॉसिटी आहे आणि मॅग्नेटिक फोर्सवर आहे. तर हा चार्ज आला इथे, आला कसा माहिती आहे ना, आता आधी शिकवले. पुन्हा वेलॉसिटी इकडे असेल, पुन्हा वेलॉसिटीचं डायरेक्शन आहे, थंब करा. मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये, पाम कुठे, पाम तळ हात बघायचा, राईट हँड म्हणजे काय, पाम पाहायचा. तर इकडे आहे, हा मॅग्नेटिक फोर्स आला सर. पुन्हा या दोघांचं रिझल्टन इथं आलं, हा पॉझिटिव्ह चार्ज इथं आला, याच्या वेलॉसिटी इथे आली, समजतं का. मग यांचा मॅग्नेटिक फोर्स इथे येईल, पुन्हा असा येईल इथे, समजलं असेल. ही वेलॉसिटी आहे, असं करत करत तो गोल फिरेल, असं करत करत. आणि मॅग्नेटिक फोर्स जो आहे तो सेंटरकडे, बघा हा सेंटरकडे, हा सेंटरकडे, हा सेंटरकडे. सेंटरकडे जो फोर्स असतो त्याला नाव असतं आमच्याकडे, तुमच्याकडे पण असेल, सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r, रेडियस याचा आर घ्यायचा आपल्याला, घेतलेला आहे, डायग्राममध्ये दिसतं. हे सर्क्युलर पाथ म्हणजे हे अशी दाखवलेली आहे. बघा ही वेलॉसिटी, क्रॉस म्हणजे काय कळालं असेल तुम्हाला सगळ्यांना. हे लक्षात आलं का भावा, सिंपल आहे. सेंट्रीपिटल फोर्स का आला, कोणतीही दुनियातली गोष्ट जर गोल फिरत असेल, तुम्ही एखादा भोवती गोल फिरत असेल तर सँडलचा नंबर नक्की बघा रे भावा, सँडलचा नंबर बघा, समजलं का. गोल फिरत असाल तुम्ही, कसं फिरत असाल, गोल फिरत असाल, तर लक्षात राहू द्या. तर या ठिकाणी सेंट्रीपिटल फोर्स असतो. पण हे गोल का फिरलं, इथं मॅग्नेटिक, कारण की एक मॅग्नेटिक फील्डमध्ये मी एक चार्ज टाकला आणि तो चार्ज गोल फिरला, आणि त्या ठिकाणी जो फोर्स असतो तो मॅग्नेटिक फोर्स असतो, तो असतो QVB. कोणता फोर्स असतो, QVB. साइन थिटा असतो, पण आपण परपेंडिक्युलर असल्यामुळे थिटा मॅक्झिमम घेतला. मॅग्नेटिक फोर्स आहे हा. म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स हा कोणताही खरा फोर्स नाही, कोणामुळे तरी तयार झालेला आहे. कोणामुळे, मॅग्नेटिक फोर्समुळे. तो जो चार्ज आहे गोल फिरला, पण गोल फिरणाऱ्या फॉर्म्युल्याला सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला असं म्हणतो आपण, लक्षात येतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याकडे लक्षात राहू द्या, तुमचा जो काय मॅग्नेटिक फोर्स आहे हा सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड केला. मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला होता QVB, माहिती नसेल तर आत्ताच लिहिला, आणि हा लिहिला होता mv²/r, राईट आहे, QVB. मग मला VV कॅन्सल करता येईल सर, इथं एक 20 पासून एक V गेला, मला MV काढायचे, तो MV = QBR. पण तुम्हाला लक्षात आलं असेल, बट सगळ्यांना माहिती आहे मोमेंटमचा फॉर्म्युला जो आहे, लिनियर मोमेंटमचा, मास इंटू व्हेलॉसिटी. म्हणजे हे कोण आहे, मोमेंटम आहे, म्हणजेच मोमेंटम म्हणजेच QBR. हे मोमेंटमचा एक फॉर्म्युला भेटला तुम्हाला. मला अपेक्षा आहे हा फॉर्म्युला सगळ्यांना कळाला असेल, है ना. म्हणजे सर्क्युलर चार्ज पार्टिकल जे आहे तो ॲक्सेलरेट कसा होणार हे आपल्याला शिकायचं. फक्त पहिल्यांदा मोमेंटमचा फॉर्म्युला लक्षात राहू द्या, MV = QBR असं लिहू शकतात. कधी कधी व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला यूज होणार आहे म्हणून लिहितोय, हे लिहिण्याचं काही कारण नाही इथे, हे तुम्हाला ॲडव्हान्स सांगतोय फक्त. चला आता सायक्लोट्रॉन ॲक्सेलरेट कसा होता, ॲक्सेलरेशन कसं होतं, प्रश्न येतो. ड्रॉ द लेबल डायग्राम कन्स्ट्रक्शन ऑफ सायक्लोट्रॉन असा प्रश्न आलेला आहे. या व्हॉट इज द सायक्लोट्रॉन ॲक्सेलरेटर, एक्सप्लेन द प्रिन्सिपल अँड कन्स्ट्रक्शन आपल्याला शिकायचं आहे. पहिल्यांदा असं सर्वात आधी की या ठिकाणी सायक्लोट्रॉन का आहे, तर सायक्लोट्रॉन एक चार्ज पार्टिकल आहे, त्याला आपल्याला ॲक्सेलरेट करायचं, त्याची स्पीड कमी जास्त करायची, ॲक्सेलरेटेड करायचं, ॲक्सेलरेटिंग द चार्ज पार्टिकल. हा एनर्जी, खूप एनर्जी देऊन त्याला ॲक्सेलरेट करायचं आहे. प्रिन्सिपल काय सांगतो बघा, वेन आयन मूव्ह द परपेंडिक्युलर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड रिपीटली, मॅग्नेटिक फील्ड पुट द पार्टिकल इंटू सर्क्युलर पाथ, हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय परपेंडिक्युलर. आता हे तुम्हाला कळणार नाही, मी जेव्हा शिकवतोय तेव्हा तुमच्या डोक्यात आणखीन प्रकाश पडेल. हा असल्या प्रकारचे डी शेप डिस्क असते,
मला जर इथं जर त्याची डायग्राम जर भेटली तर तुम्हाला इथं दाखवतो आणि नंतर मी शिकवतो. बघा एक चार्ज पार्टिकल कसा बघा गोल फिरतो, खटकन किती जोरात स्पीड वाढते बघा, वाढत 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 हा बाहेर गेला है ना. ओके, आणि हे जे खरं आहे ना, ही डायग्राम अशी खालून आणि वरून परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड असे या डिस्कला. मला वाटतं की मला थोडासा इथे पेज भेटेल. मी माझ्या मनाने डायग्राम काढणारी पुस्तकातली तुम्ही डायग्राम काढू शकता, कोणतेही बंधन नाही. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते. बघा इथे मी 2 डी शेप घ्यायचे. एक डी शेप इथं घेतला आहे आणि मधात जागा सोडायची अशी. आणखीन एक डी शेप घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि इथे याला AC असं म्हणतात. काय म्हणतात? AC असं म्हणतात. हे AC आहे, अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे, AC असं म्हणतात. समजलं? ओके, आता हा जो AC आहे काय करणार आहे काय नाही पहिल्यांदा सांगतो, समजून सांगतो. या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आहे अशी टाकलेली परपेंडिक्युलर, म्हणजे मॅग्नेटिककडे नॉर्थ साऊथ पोल आहे. मॅग्नेटिक फील्ड माहिती आहे ना जातं. इथे तुमचा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, आयन्स आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल हा याला D1 म्हणायचं, याला D2, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. आता एक लक्षात घ्या, इथं हायर पोटेन्शियल, इथं लोअर पोटेन्शियल. AC म्हणजे काय माहिती आहे ना. आता ठीक आहे, हे जे काय हायर आहे पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह काय होईल? रिपेल्शन. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. म्हणजे हा इथून कुठे येईल बरं? इकडे येईल, असा आला. आता इथं आला, हिच्यामध्ये या डी शेपमध्ये आपल्याकडे मॅग्नेटिक फील्ड आहे. कोणती फील्ड आहे? मॅग्नेटिक. कशामध्ये? डिस्कमध्ये. कुठं वापरली? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड वापरली, वरून वापरली आपण. हे लक्षात आलं. म्हणजे इथून हे ढकलण्याचं, या मधल्या गॅपमध्ये ढकलण्याचं काम याचं आहे. आणि हिच्यामध्ये आता मॅग्नेटिक फील्ड अशी तर दाखवता येणार नाही भाऊ, तर ते डायग्राम बुजून जाईल, कळणार नाही. हिच्यात मॅग्नेटिक फील्ड आहे. तुम्हाला जर एखादा पॉझिटिव्ह चार्जची वेलॉसिटी आहे आणि ही मॅग्नेटिक फील्ड आहे, तर काय झालं होतं आता सायक्लोट्रॉनमध्ये? काय घडलं होतं सांगा बरं? हा चार्ज, हे मॅग्नेटिक फोर्स आणि वेलॉसिटी हा असा स्पायरल पाथने गोल फिरायचा, माहिती आहे ना. तसंच इथं होणार आहे. म्हणजे हा इथे येईल आणि असा इथे येईल पुन्हा हा पॉझिटिव्ह चार्ज. लक्षात यायला तुमच्या? हे कळतंय का? काय झालं? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. त्याच्यामुळे इथं आला. जसा इथं आला, हे AC आहे. AC म्हणजे अल्टरनेट करतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तुम्हाला ही साईन वेव्ह फॉर्म माहिती आहे ना, ही AC वेव्ह फॉर्म आहे बघा. आहे ही वरी पॉझिटिव्ह आहे, खाली आले की निगेटिव्ह, म्हणजे रिव्हर्स होणे. पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह, रिव्हर्स होतं पॉझिटिव्हचे निगेटिव्ह. आता इथं रिव्हर्स होणे म्हणजे काय? इकडं निगेटिव्ह येईल, इकडं पॉझिटिव्ह. ही पहिली केस आहे मित्रांनो, ही पहिली केस आहे आणि ही दुसरी केस आहे. काय डाऊट आहे? समजतं का? मग आता काय होईल बरं? हा निगेटिव्ह आहे म्हणजे याला अट्रॅक्ट करेल बघा. हा निगेटिव्ह झाला, हा अट्रॅक्ट करेल. हा पॉझिटिव्ह रिपेल करेल, म्हणजे हा इकडे येईल. जसा इथं आला तो चार्ज मॅग्नेटिक फील्डमध्ये आला, तर तो चार्ज स्ट्रेट मोशनमध्ये मूव्ह करू शकतो का? नाही. तो काय करेल? सर्क्युलर पाथमध्ये येईल. म्हणजे असा करून तो पुन्हा असा येईल. कळालं? पुन्हा इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पुन्हा असा येईल, 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 असा टार्गेटने बाहेर जाईल. लक्षात आलं का? म्हणजे तुमची रेडियस हळूहळू 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 वाढत 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 जाईल. हळूहळू हळूहळू हळू कशी? हळूहळू हळूहळू वाढत राहील. का बरं? या ठिकाणी ACचं जे काम आहे ते तुमच्या चार्ज पार्टिकलची स्पीड वाढवते. म्हणजे जे काही ACचं काम काय आहे, तर आयनची जी काही चार्ज पार्टिकल आहे, चार्ज पार्टिकल म्हणू आपण, चार्ज पार्टिकल ची, ठीक आहे, मराठीत लिहितो म्हणून, स्पीड इन्क्रीज करणे है ना. स्पीड इन्क्रीज करणे हे काम आहे. इन्क्रीज करतो हा AC. आणि जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही B आहे. B इज द मॅग्नेटिक फील्ड. कुठे दिसतंय का? नाही दिसत, पण आहे का? हो, मॅग्नेटिक फील्ड टाकलेली आहे डी शेप. ही काय करते? सर्क्युलर पाथमध्ये फिरवण्याचं काम करते है ना, किंवा डायरेक्शन किंवा सर्क्युलर पाथमध्ये है ना, सर्क्युलर पाथ मध्ये है ना फिरवते सर्क्युलर पाथमध्ये फिरवते. ही अशी गोल 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 गोल. ठीक आहे, समजलं? काय टेन्शन आहे? ओके, कळालं? AC जे आहे हा चार्ज पार्टिकलची स्पीड इन्क्रीज करण्याचं काम करते AC. आणि जे B आहे सर्क्युलर पाथमध्ये फिरवण्याचं काम करते. म्हणजे AC हे चार्ज पार्टिकलला
स्पीड म्हणजे इथं आला ढकल त्याचा खटकन, इथं आला की खटकन इकडे ढकलते. म्हणजे जितकं जोरात ढकलसाल तितकी स्पीड वाढवसाल, है ना. तर हे काम करण्याचं काम AC करते. हायर लोअर पोटेन्शियल असल्यामुळे बिन म्हणू शकता याला हायर, याला लोअर पोटेन्शियल असे शब्द वापरू शकतात पुस्तकामध्ये. लक्षात आलं असेल. आणि हिच्यामध्ये जी काय मॅग्नेटिक फील्ड, आता मी जर काढले तर खूपच गंध वाटायचं. हे बघा हिच्यात खरं अशी मॅग्नेटिक फील्ड आहे, खरं पाहिलं तर अशी मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि यामुळे ही जी काय मॅग्नेटिक फील्डमुळे हे जे काही सर्क्युलर पाथ जे काही फिरते ना, हे त्याचं कारण आहे. हे बघा हे असं पुस्तकात दिलं नाही, खरं असं द्यायला पाहिजे होतं म्हणजे कळलं, पण ते गंध वाटेल म्हणून दिलं नाही. कळालं का. बरं, मग यांचे काही फॉर्म्युलेज असतील, सगळ्या गोष्टी असतील, है ना. आता मला सांगा, आपल्याकडे मोमेंटम होतं mv = QBR, म्हणजे व्हेलॉसिटी काय येईल बरं, QBR. ॲक्च्युली हा R एक्झिस्टवाला R असतो, मी सांगणार आहे. म्हणजे जे काही आपला चार्ज पार्टिकल असा 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 करत 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 जो काही बाहेर पडतो या डी शेपच्या, ती R असतं. बरं, आपल्याकडे स्पीडचे डेफिनेशन सांगायची. स्पीड काय असतं, डिस्टन्स अपॉन टाइम. काय असतं बाबा, डिस्टन्स अपॉन टाइम. टाइम म्हणजे एक कंप्लीट, बघा हे अर्धा आहे ॲक्च्युली, हा डी शेप आहे असा आणि इकडे एक डी शेप आहे असा, माहिती आहे ना तुम्हाला. तर हा अर्धा अर्धा पूर्ण एक कंप्लीट रिव्हॉल्युशन करणे त्याला पिरियड म्हणतात, म्हणजे तो टाइम पिरियड झाला. स्पीडसाठी आपण V वापरणार आहे. डिस्टन्स कसं आहे, 2πr. कशामुळे कळालं, कोणताही पार्टिकल जर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल न फिरत असेल तर तो फॉर्म्युला 2πr डिस्टन्स है ना. आणि टाइमला कॅपिटल T. चला T मला काढायचं, पिरियड काढायचं भाऊ, 2πr/V. पण V ची व्हॅल्यू मला माहिती आहे सर. हां, इथं डिवाइड बाय M लिहायचं राहिलं, बघा कसं असते. हां, 2πr, R सर कॅपिटल R वापरा ना तुम्ही, तर आम्हाला काय धोक्यात टाकता काय बाबा. 2πr डिवायडेड बाय V किती आहेत, V किती आहे आपल्याकडे बघा, QBR डिवायडेड बाय M. काय करावं लागेल रे बाबड्या, बाबड्या कॅन्सल कर रे बाबा. चल 2π हे M वर जाणार आहे डिवाइड बाय QB. हा पिरियड आहे कशाचा, एक कंप्लीट रिव्हॉल्युशन जे आयन्स करतो त्याचा असणारा हा पिरियड आहे भावा. पिरियड आपल्याला आता काढायची आहे फ्रिक्वेन्सी. काय काढायची आहे, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी जी असते ती असते रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. म्हणजेच हा येईल 2πm डिवाइड बाय QB. आणि तुम्हाला माहिती आहे डिवाइडचा डिवाइड न्यूमरेटर होतो, म्हणून मी इथे QB डिवाइड बाय 2πm असं लिहितोय. समजतं का रे बाबा, समजलं सगळ्यांना. हे समजलं असेल अपेक्षा करतो. ही फ्रिक्वेन्सी आहे, ही काय आपली फ्रिक्वेन्सी. बरं, आता पिरियड काढला, फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदात किती रिव्हॉल्युशन्स करतोय. आता आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची आहे. कायनेटिक एनर्जीसाठी K लिहू शकता किंवा KE पण लिहू शकता आपण. फॉर्म्युला हाफ mv². वेलॉसिटी मी काढून ठेवली भावा, मुद्दामून काढून ठेवली होती बघा. चला कायनेटिक एनर्जी काढायची आपल्याला, इज इक्वल टू 1/2 m. V चा स्क्वेअर असल्यामुळे इथे बघा वाटलं असं QBR डिवायडेड बाय M याचा स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ M Q² B² R² डिवायडेड बाय M². ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याकडे एक M कॅन्सल आहे. तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू Q² B² R² डिवाइड बाय 2m. हा तुमच्याकडे फॉर्म्युला मस्तपैकी भेटलेला आहे. ज्या पुस्तकात पण असाच लिहिला Q² B² R. पण R कोणता आहे, जे काही ही इथे जे काही बाहेर आला तो, त्याच्यासाठी एक्झिस्ट असा वर्ड तुमच्याकडे लिहू शकता. R एक्झिस्ट बेसला लिहायचा आहे, R एक्झिस्ट. समजतं का रे बाबा. चला हे तुम्हाला सगळं इथं लिहायचंय. ठीक आहे. हेलिकल मोशन बघू आपण आता. ठीक आहे. हेलिकल मोशन्स काय असते आधी डायग्रामद्वारे बघा. डिस्क्राईब द हेलिकल मोशन ऑफ चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड. आता एक्स ॲक्सिस आहे, इकडे मॅग्नेटिक फील्ड आहे बघा. ही मॅग्नेटिक फील्ड आहे बाबा, ही मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे. ओके. हा तुमचा
झेड ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. वाय ॲक्सिस जास्तच तेढा झाला असं वाटतं मला. ठीक आहे. माझ्याकडे एक चार्ज पार्टिकल आला. समजा एक चार्ज पार्टिकल आहे. तो चार्ज पार्टिकल इथं होता. त्याची व्हेलॉसिटी अशी होती. ठीक आहे. चार्ज पार्टिकलची व्हेलॉसिटी. मी म्हटलं यार कोणत्याही चार्ज पार्टिकलची व्हेलॉसिटीची दिसते ना. समजा तुम्ही बॉल आहे, बॉल मारला असा. हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. बॉल मारला असा गेला. याचा अर्थ काय आहे? हा जो काही बॉल आहे ना, हा याची व्हेलॉसिटी तुम्हाला अशी दिसते डोळ्याने. मारला 6. ये 6. सर वर्ल्ड कपमध्ये तुम्हीच भाग घ्या आता. समजलं का? तर ही व्हेलॉसिटी. तर ही बघा, हा बॉल समोर पण चालला एक्स ॲक्सिसने आणि वर पण चालला म्हणजे वाय ॲक्सिसने चालला. भाऊ मी तर बॉल कसा गेला? असा गेला ना. असा 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 बॉल गेला माझा. हे असा बॉल गेला म्हणजे हा बॉल इकडे गेला म्हणजे एक्स ॲक्सिस समोर जात आहे. समोर जाते म्हणजे एक्स ॲक्सिसने जात आहे आणि वर हे जाते. दोन्ही मोशन सोबत होतात ना. तसे याचे पण 2 कंपोनेंट होणार. एक पॅरलल टू द, असं म्हणता येईल तुम्हाला, एक पॅरलल आहे मॅग्नेटिक फील्डच्या आणि एक परपेंडिक्युलर आहे. व्ही परपेंडिक्युलर आहे. लक्षात आलं का? एक पॅरलल आहे ना इकडे. तुम्हाला माहिती इथे मॅग्नेटिक फोर्स लागत नाही. का बरं? आत्ताच गरमागरम सांगितलं. मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला व्ही क्रॉस बी. व्ही क्रॉस बी हे महत्वाचा शब्द आहे. आता व्ही आणि बी एकाच, आठवते का? एकाच. बघा हे व्ही पॉझिटिव्ह चार्जची व्हेलॉसिटी, घडीचा हात होता आपला हा, आणि मॅग्नेटिक फील्ड एकाच डायरेक्शनने. तर मॅग्नेटिक फोर्स इथे जो काही आहे तो 0 आहे पॅरललसाठी. म्हणजे हे सरळ जाते. ही लाईन सरळ चालली. पण एक कंपोनेंट आहे त्या चार्जचा जो की परपेंडिक्युलर असल्यामुळे तो सर्क्युलर पाथमध्ये फिरवतो. आत्ताच आपलं बोलणं झालं बाबा, खूप डिटेल शिकवतोय, लक्ष असू दे रे बाबा तुझं. मी म्हणलो होतं की जर तुमच्याकडे ही मॅग्नेटिक फील्ड आहे अशी आणि याच्यात जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तुमच्याकडे, तर हा पॉझिटिव्ह चार्जची व्हेलॉसिटी इकडे, मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर. बघा व्हेलॉसिटी इकडे, मॅग्नेटिक फील्ड इकडे आतमध्ये परपेंडिक्युलर आहे. त्यावेळेस तो काय करतो? सर्क्युलर. बघा मॅग्नेटिक फोर्स आला होता इकडं आपला राईट हँड रूल, तो असा स्पायरल पाथने. बरोबर आहे ना? स्पायरल पाथ येतो ना. म्हणजे हा व्ही परपेंडिक्युलर वाला जो काही कॉम्पोनंट आहे हा याला गोल फिरवण्याचा प्रयत्न करतोय आणि हा समोर, म्हणजे ॲट अ टाइम 2 काम व्हायले. व्ही पॅरलल म्हणते सरळचा, व्ही पॅरलल काय म्हणतो? सरळचा. आणि व्ही परपेंडिक्युलर वाला हा जो काही परपेंडिक्युलर वाला हा कॉम्पोनंट म्हणतोय स्पायरल पाथ. कोणती त्याला पाथ म्हणतात? स्पायरल पाथ चाल. हा याचं म्हणणं हे आहे आणि याचं म्हणणं आहे की बाबा स्ट्रेट लाईन चाल. आता स्ट्रेट लाईन मोशन आहे याचं आणि याचं स्पायरल पाथ मोशन्स आहे. आता कोणाचे ऐकू बरं मी? सांगा बरं. मी म्हणलं काम करतो, मी समोरही जाणार आणि स्पायरल पाथनी फिरणार. म्हणून मी काय केलं? वै 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 असं दोघांचं. बघा स्ट्रेट चाललो हो, स्पायरल पाथ चालू आहे हो, दोन्ही चालू आहे ना भाऊ. मतलब मला काय सांगायचं? व्ही परपेंडिक्युलर वाला कॉम्पोनंट ते स्पायरल पाथ चाल, स्पायरल चाललो का नाही भाऊ. आणि स्ट्रेट कोण म्हणतंय? व्ही पॅरलल. म्हणजे समोरही चाललोय आणि असं स्पायरल पाथ ही चाललोय. या दोघांचं ऐकणे त्यालाच हेलिकल मोशन असं म्हणायचं बाबा. खूप जीव तोडून शिकवतो रे बाबा. शपथ रे बाबा, तुझी शपथ, तुझ्या गर्लफ्रेंडची शपथ रे बाबा. खरंच शिकवतोय. शिकवत असेल तर थंब कर, लाईक कर, शेअर कर. हो दे भाऊ एकदा व्हायरल मुकेश सरांना. काय प्रॉब्लेम काय है ना? प्रॉब्लेम काय? मुकेश सरांना शेअर कर ना एकदा. हो दे व्हायरल मुकेश सरांना. काय तुला काय पोटात दुखून राहिलं? कर एकदा व्हायरल. खरंच जर शिकवत असेल तर वा खरंच कर. समजलं की हा स्पायरल पाथनं असा का बरं हा चार्ज चाललाय? कारण की मॅग्नेटिक फील्ड इकडल्या दिशेने आहे, अशी एक्स ॲक्सिसवर आहे. माझा असा काही अँगलवर, काही थिटा अँगल असेल ना, काही अँगलवर माझा हा चार्ज मोशन्स करत होता. तेव्हाच होईल बरं, कधी होत नाही असं समजू नका. कंडिशन आहे.
जर मॅग्नेटिक फील्ड आणि वेलॉसिटी एक अँगल असेल, परपेंडिक्युलर असेल तर माहिती आहे सर्क्युलर पाथमध्ये फिरतो, पण परपेंडिक्युलर पण नाहीये आणि पॅरलल पण नाहीये, नाही अँटी पॅरलल नाहीये, तीन कंडिशन्स नाही आहेत. एक तो आता एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाच्या कंडिशन्स. पहिली कंडिशन्स काय बोललो ते लक्षात घ्या. हा परपेंडिक्युलर नाही, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये होती, आतमध्ये अशी, हा चार्जची स्पीड अशी, त्यावेळेस सर्क्युलर पाथ होतं. रेस्ट चार्ज पण नाही, मोशनमध्ये चार्ज पाहिजे, दुसरी कंडिशन. तिसरी कंडिशन, हा पॅरलल पण नाही, अँटी पॅरलल पण नाही, त्याच्यामुळे पण मॅग्नेटिक फोर्स 0 भेटतो, माहिती आपल्याला. म्हणजे हा मॅग्नेटिक फील्ड सोबत वेलॉसिटीचा एक पर्टिक्युलर अँगल आहे काहीतरी, म्हणजे असेल 30, 40, 50, 60. त्यावेळेस माझी स्पायरल पाथ होऊ शकते अशी तेव्हा. आणि याला दोन गोष्टी कारण आहेत. पॅरलल असल्यामुळे स्ट्रेट चाललंय असं फील करायचंय त्याला, आणि परपेंडिक्युलर असल्यामुळे स्पायरल पाथ मोशन पण घ्यायचं. या दोघांचं कॉम्बिनेशन मतलब हेलिकल मोशन असं मला सांगायचं भावड्या. कळालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि इथं लांबलेलं दोन शब्दाचं भाषण 5 शब्दावर गेल्याबद्दल समक्ष माफी मागतो आणि ह्या भाषणाला इथं संपवतो. ज्यांना टॉपर्स प्रो बॅच लावायची आहे त्यांनी पटकन लावा, सिलेबस चालू आहे भावा, जास्त वेळ घालू नका. चला बाय बाय, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, बाय बाय.